विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत आपण 3 प्रकरणे पूर्णपणे समजून घेतली. त्यामध्ये या 3 प्रकरणानंतर म्हणजे चौथं प्रकरण म्हणजेच प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था. आता ही मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था हे प्रकरण क्रमांक 4 आहे आणि याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. आता या प्रकरणामध्ये 3 महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला पूर्णपणे अभ्यासायचे आहेत. तर मराठ्यांच्या राज्यकारभार व्यवस्थेबद्दलची त्यामध्ये केंद्रीय राज्यकारभार किंवा प्रशासन व्यवस्था, प्रांतीय राज्यकारभार व्यवस्था आणि गाव पातळीवर राज्यकारभार व्यवस्था. जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये उदयास आलेली व्यवस्था ही पुढे प्रचलित झाली, म्हणजेच 1630 ते 1707 त्यानंतर सुद्धा ती वाढण्यास प्रारंभ झाली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात निर्माण झालेली प्रशासन व्यवस्था ही पाहणं आवश्यक आहे. आता या प्रशासन व्यवस्थेचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यालाच मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था म्हणून ओळखली जाते. आता मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभार त्यांनी राज्याभिषेक करण्या अगोदरपासून ते राज्याभिषेक झाल्यानंतर ही पूर्णत्वास आलेली होती. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये बलाढ्य अशा मुस्लिम शासक म्हणजेच मुघलांशी विरोध करून तत्कालीन स्थितीमध्ये हिंदूंसाठी एक स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि स्वराज्याच्या निर्मितीनंतर त्या स्वराज्याचा कारभार किंवा राज्याच्या प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा बाबी त्यांनी करण्यास प्रारंभ केल्या आणि त्यामध्ये त्यांनी जी शासन व्यवस्था किंवा प्रशासन व्यवस्था उभारली ती स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे चालावा किंवा स्वराज्य हे सुव्यवस्थितपणे चालावं यासाठी म्हणून राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला. आणि राज्यकारभार करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरची जी प्रशासन व्यवस्था होती त्या प्रशासन व्यवस्थेतल्या महत्त्वपूर्ण बाबी, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक वाटणाऱ्या बाबी, या सर्व बाबीचा एकत्र अंतर्भाव म्हणजे एकत्र मिळून त्याला बनवलेली एक प्रणाली म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये मराठ्यांची प्रशासन व्यवस्था ही निर्माण झाली. आता प्रशासन व्यवस्थेचा जर विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेचा किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन व्यवस्था आपण पुन्हा पुन्हा म्हणण्यापेक्षा मराठ्यांची प्रशासन व्यवस्था हा शब्द उच्चारू. त्यामध्ये मराठ्यांची प्रशासन व्यवस्थेचा विचार करता जो राज्यकारभार करायचा होता तो राज्यकारभार सुव्यवस्थितपणे आणि काटेकोरपणे आणि प्रत्येक भागामध्ये व्यवस्था ठेवण्यासाठी योग्य व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी म्हणून 2 विभाग हे तत्कालीन स्थितीमध्ये केंद्रीय प्रशासन व्यवस्थेमध्ये निर्माण करण्यात आले आणि तेच प्रशासन व्यवस्थेचे प्रमुख गाभा किंवा महत्त्वपूर्ण भाग मानला जाऊ लागला आणि त्यातूनच प्रशासन व्यवस्था ही निर्माण होऊ लागली. त्याचबरोबर प्रशासन व्यवस्था ही चालू लागली. आता प्रशासन व्यवस्थेचा म्हणजेच मराठ्यांच्या राज्यकारभार व्यवस्थेची माहिती पाहत असताना सर्वप्रथम ज्या केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था याबद्दल आजच्या आपल्या पिरियडमध्ये आपण माहिती पाहण्यास सुरुवात करणार आहोत. आता केंद्रीय राज्यकारभार प्रशासन व्यवस्था म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेणं आवश्यक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी म्हणून प्रमुख असं एक जे काय प्रशासनाचा भाग बनवला आणि त्या प्रशासनाच्या भागाच्या आधारावर तत्कालीन स्थितीमध्ये केंद्रामध्ये, त्याच्यामध्ये प्रांतामध्ये, त्यानंतर गाव पातळीवर प्रशासनाची व्यवस्था ही टप्प्याटप्प्याने करण्यात आली. आता त्याच्यामध्ये जे काही राज्यकारभाराची व्यवस्था ही केंद्रीय पद्धतीने माहिती पाहत असताना किंवा
ज्या प्रशासनाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणजे केंद्रीय प्रशासन व्यवस्था. केंद्रीय प्रशासन व्यवस्था याच्या 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलं. त्यामध्ये मुलकी शासन यंत्रणा आणि लष्करी शासन व्यवस्था. त्यामध्ये आता मुलकी शासन व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष शासन व्यवस्था किंवा प्रत्यक्ष राज्यकारभार करण्यासाठी म्हणून नेमलेले अधिकारी ज्या शासन प्रणालीमध्ये विकसित करण्यात आले किंवा निर्माण करण्यात आले तो म्हणजेच मुलकी शासन व्यवस्था. आता या मुलकी शासन व्यवस्थेमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये त्यालाच तो प्रशासनाचा एक भाग होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलकी राज्यकारभाराच्या ज्या सोयीसाठी स्वराज्याचे 4 भागात विभाजन केलं. म्हणजे 4 भागात विभाजन करण्याचं कारण म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक विभागामध्ये योग्य पद्धतीने राज्यकारभार केला जावा यासाठी म्हणून वेगवेगळ्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 4 भागात हे मुलकी शासन व्यवस्था निर्माण झाली आणि त्याच शासन व्यवस्थेला किंवा त्या विभागाला सरसुभा म्हणून सुद्धा ओळखले जाते. सरसुभा हे नाव सुद्धा दिले गेले. म्हणूनच सरसुभ्याच्या प्रमुखाला सरसुभेदार असं नाव दिलं गेलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निर्माण झालेले 4 सरसुभे होते. ते कोणकोणते ते पाहणं आवश्यक आहे. तर पहिला सरसुभा हा उत्तर कोकण आणि साल्हेर ते पुण्यापर्यंतच्या प्रदेशाचा समावेश हा पहिल्या सरसुभ्यामध्ये होता. म्हणजेच उत्तर कोकण असेल, साल्हेर असेल आणि पुण्यापर्यंतचा प्रदेश हा एक भाग करण्यात आला. आणि दुसरा भाग म्हणजेच पुणे ते धारवाड पर्यंतचा प्रदेशाचा भाग जो तत्कालीन स्थितीमध्ये दत्ताजी पंत व वाकयानीस हे सुभेदार म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्या ठिकाणी नेमण्यात आलं. आणि जो तिसरा सरसुभा होता तो म्हणजे दक्षिण कोकण आणि कारवार बेदनूर पर्यंतचा जो किनारपट्टीचा प्रदेश हा त्यामध्ये समाविष्ट होता. आणि त्या भागाचं नेतृत्व हे अण्णाजी दत्तो यांच्याकडे सरसुभेदार म्हणून त्यांच्याकडे राज्यकारभार देण्यात आला. आणि जो चौथा सरसुभा होता तो म्हणजेच म्हैसूर, जो म्हैसूर तामिळनाडू या प्रदेशाचा अंतर्भाव ज्या सुभ्यामध्ये केला होता तो चौथा सरसुभा. आणि त्या ठिकाणी हरजी महाडिक या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांना नेमण्यात आलं. म्हणजे अशा प्रकारे मुलकी शासन व्यवस्था ही तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची जी काही 4 विभाग केले प्रशासकीय विभाग आणि त्या प्रशासकीय विभागावर वेगवेगळ्या सरसुभेदाराची नेमणूक केली. आणि ते सरसुभेदार तत्कालीन स्थितीमध्ये राज्यकारभाराचा किंवा तो प्रदेश सांभाळण्याचं काम केलं. आता सरसुभ्याची विभागणी अनेक सुभ्यामध्ये करण्यात आली. म्हणजे अनेक जे सरसुभा होता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक छोटे छोटे सुभे निर्माण करण्यात आले. आणि सुभ्याच्या प्रमुखास सुभेदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग सुभ्याचे अनेक भागामध्ये विभाजन करण्यात आलं. त्याला परगणा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आणि परगण्याच्या प्रमुखाला सर हवालदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याचबरोबर या परगण्याचे सुद्धा विभाजन केलं गेलं आणि त्याचं नाव दिलं गेलं महाल. आणि या महालाला महाल जो विभाग तयार केला गेला आणि त्यालाच महाल प्रमुखाला हवालदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर या महालाची सुद्धा विभाजन गटात होत गेले आणि त्याला गट प्रमुखाला कमाविसदार असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यानंतर प्रत्येक गटाचं सुद्धा विभाजन खेड्यामध्ये करण्यात आलं आणि खेडे हा राज्याचा सर्वात लहान घटक, त्यालाच त्या खेड्याला कसबा किंवा लहान खेड्याला म्हणजे मोठ्या खेड्याला कसबा म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि लहान खेड्याला मोजे हे शब्द वापरले जाऊ लागले. आणि बाजारपेठेचे खेडे असल्यामुळे त्याला जे छोटे बाजारपेठा ज्या ठिकाणी असतील त्याला पेठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं
आणि तत्कालीन स्थितीमध्ये पाटील असतील, कुलकर्णी असतील यांच्या माध्यमातून खेड्याचा राज्यकारभार चालविला जाऊ लागला. ही होती छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही 4 तत्कालीन स्थितीमध्ये जे विभाग पाडले गेले. त्याच्यामध्ये जे 4 विभाग होते ते 4 विभागाच्या व्यवस्था ही मुलकी प्रशासन व्यवस्था म्हणून केली गेली. म्हणजेच ज्या काही सरसुबा होता, सरसुब्याच्या प्रमुखाला सुभेदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यामध्ये सरसुबा ह्या सुब्यामध्ये विभक्त केला गेल्यानंतर त्या सुब्याच्या प्रमुखाला सुभेदार म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याच्यानंतर सुब्याचा जे काही रूपांतर परगण्यात करण्यास सुरुवात झालं. परगण्याचं रूपांतर नंतर महालात करण्यात आलं. महालाचं छोटे छोटे भागामध्ये रूपांतर करण्यात आलं, त्याला गटामध्ये करण्यात आलं आणि गटाचं रूपांतर हे खेड्यात करण्यात आलं. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये स्वराज्याची जी प्रशासन व्यवस्था ही ठरवत असताना स्वराज्याचा प्रमुख व्यक्ती किंवा कारभार पाहणारा व्यक्ती म्हणजेच छत्रपती म्हणून होते. सरसुब्याचा राज्यकारभार पाहणारा व्यक्ती म्हणजे सरसुभेदार. सुबा या ठिकाणचा राज्यकारभार पाहणारा व्यक्ती सुभेदार. परगण्याचा राज्यकारभार पाहणारा व्यक्ती म्हणजे सर हवालदार. महाल किंवा तर्क या ठिकाणचा राज्यकारभार करणारा व्यक्ती म्हणजे हवालदार. आणि गट या ठिकाणचा राज्यकारभार करणारा व्यक्ती म्हणजे कमाविसदार हे होतं. आणि खेड्याचा राज्यकारभार करणारा व्यक्ती म्हणजे पाटील किंवा कुलकर्णी होते. म्हणजे मोठ्या खेड्याला कसबा म्हणून ओळखलं जात होतं, छोट्या खेड्याला मोजे म्हणून ओळखले जात होतं आणि बाजारपेठा ज्या ठिकाणी असतील त्याला पेठ म्हणून ओळखलं जात होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही मुलकी आणि लष्करी प्रशासन व्यवस्था ही तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही अष्टप्रधान मंडळाशी संलग्नित होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही मंत्री परिषद होती त्यालाच या सर्व बाबीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून लष्करी बाब असेल, मुलकी लष्करी बाब असेल, या दोन्ही बाबीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंडळ स्थापन केलं. त्यालाच अष्टप्रधान मंडळ म्हणून ओळखलं जातं. आणि राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळामार्फत राज्याचा राज्यकारभार केला होता आणि अष्टप्रधान मंडळातील पदांना संस्कृत नाव छत्र असं दिलं गेलं. आणि शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी दिल्यानंतर त्यानंतर अष्टप्रधान मंडळाची जी निर्मिती झाली आणि या अष्टप्रधान मंडळामुळेच जे काही पेशवा असेल, मुजुमदार, वकील, दबीर, सुरनीस इत्यादी पदे ज्या काही दक्षिणेच्या प्रदेशात पूर्वीपासून आलेले होते, म्हणजे पूर्वीपासून जे पद होतं तेच पद काही ठेवले आणि सर्व सत्ता ही तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतर्गत किंवा हातामध्ये होती. म्हणजे अष्टप्रधान मंडळ हे छत्रपती शिवाजी महाराजाला जबाबदार होते. आणि ही अष्टप्रधान मंडळी ही तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार पाहण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बाब ठरली गेली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी ज्या स्वराज्याच्या सीमा उत्तरेला रामनगर असेल, दक्षिणेला कारवापर्यंतचा व पूर्वेला बागलपर्यंत, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये समाविष्ट होता. त्यावेळेस या अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून आणि जो काही मुलकी शासन यंत्रणेच्या माध्यमातून केंद्रीय जी प्रशासन व्यवस्था ही छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम निर्माण केली आणि त्या आधारेच प्रांताचा राज्यकारभार आणि त्याच्यानंतर गाव पातळीवर राज्यकारभार पाहण्यास प्रारंभ झाला. म्हणजे अष्टप्रधान मंडळातील जो प्रत्येकाचा सल्ला छत्रपती शिवाजी महाराजांवर बंधनकारक नव्हता, पण वंशपरंपरागत पद ही परंपरा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवली नाही. तर तत्कालीन स्थितीमध्ये जे अष्टप्रधान मंडळ जे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन व्यवस्था केंद्रीय प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी निर्माण केलं होतं, त्यावेळेस हे पद वंशपरंपरागत न ठेवता योग्य व्यक्तीची किंवा
योग्य जाणकार व्यक्ती किंवा त्या कामास योग्य असणाऱ्या व्यक्तीचीच नेमणूक ही तत्कालीन स्थितीमध्ये अष्टप्रधान मंडळात केली गेली. आणि या अष्टप्रधान मंडळातील प्रत्येक व्यक्तीलाचा पगार रोख दिला जात होता, नगदी स्वरूपात दिला जायचा. म्हणजेच त्या व्यक्तीला कोणती जमीन असेल किंवा एखादा जहागिरी असेल किंवा एका ठिकाणचा प्रदेश अशा प्रकारची बाब नव्हती, तर नगदी स्वरूपात पगारी स्वरूपात जे काही काम करून घ्यायचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात व्यक्तीकडून करून घेतले. त्याचबरोबर जे अष्टप्रधान मंडळातील जे काही व्यक्ती असतील यांना युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यावेळेस युद्धावर सुद्धा जाणं एक बंधनकारक किंवा अनिवार्य बाब ठरवली गेली. त्यामध्ये फक्त 2 व्यक्तीला तत्कालीन स्थितीमध्ये युद्धावर जाणे अनिवार्य नव्हते. त्यामध्ये न्यायाधीश आणि पंडितराव. जो व्यक्ती न्यायदानाचं काम करणारा आहे या व्यक्तीला, आणि पंडितराव जो धर्मासंबंधीचं तत्वज्ञान किंवा धर्मासंबंधीचे नियम, धार्मिक बाबीविषयीची मतमतांतर किंवा उपदेश करणारा व्यक्ती, या 2 जे न्यायाधीश आणि पंडितराव या 2 व्यक्तीला युद्धावर जाण्याची आवश्यकता नव्हती. आणि तत्कालीन स्थितीमध्ये जी काही महसूल गोळा करणारे अधिकारी, जे खेड्यामध्ये पाटील, कुलकर्णी आणि परगण्यामध्ये देशमुख, देशपांडे यांची सुद्धा व्यवस्था तत्कालीन स्थितीमध्ये केली गेली होती. आणि जी पारंपरिक आलेली पद्धत होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागीरदारामार्फत जी कर महसूल व्यवस्था गोळा करण्याची पद्धत बंद करून टाकली. जी पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे यांच्याकडे होती ती कर महसूल करण्याची पद्धत ती बंद करून त्या ठिकाणी तत्कालीन स्थितीमध्ये शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून एक प्रशासन व्यवस्था देण्याचं काम केलं. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन व्यवस्थेला एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे त्यांची केंद्रीय प्रशासन व्यवस्था किती महत्त्वपूर्ण होती ही समजून येतं. तर आत्तापर्यंत जो भाग आपण पाहिला तो म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 याबद्दलची माहिती पाहत असताना प्रकरण क्रमांक 4 मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था यांची माहिती पाहण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आपण केंद्रीय राज्यकारभार व्यवस्थेमधील जे काही राज्यकारभार शासन व्यवस्थेचा 2 भाग, मुलकी शासन यंत्रणा आणि लष्करी शासन व्यवस्था त्यामधील मुलकी शासन व्यवस्थेबद्दलची पूर्णपणे माहिती पाहिली आहे. उद्याच्या पिरियडमध्ये ज्या काही पुढचा भाग म्हणजे अष्टप्रधान मंडळ आणि अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती, त्याचबरोबर जी काय मुलकी शासन व्यवस्थेबरोबरच लष्करी शासन व्यवस्थेची सुद्धा माहिती पाहणार आहोत.